प्रॉब्लेम काय ना सर, जर का तुम्ही एकच प्रोडक्ट सेल करताय ना, तर तुमचा जो सेल आहे तो कमी होण्याचे चान्सेस असतात. आता कसं तुम्हाला सांगतो, हे बघा, जर का तुम्ही एक प्रोडक्ट सेल करताय ना, तर याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्ही कस्टमर समोर तुमचा प्रोडक्ट प्रेझेंट करतात त्यावेळेस कस्टमरच्या डोक्यामध्ये दोन ऑप्शन येतात. एक म्हणजे हा प्रोडक्ट मी विकत घेऊ किंवा नको घेऊ. ठीक आहे, हा प्रोडक्ट मला खरेदी करायचा आहे का खरेदी नाही करायचा आहे, असे कस्टमरच्या डोक्यात दोन ऑप्शन येतात. बट जर तिथंच तुम्ही कस्टमर समोर दोन प्रोडक्ट ठेवले तर कस्टमरच्या डोक्यातले जे ऑप्शन आहे ते चेंज होऊन जातात. तर ते ऑप्शन कसे चेंज होतात, दोन प्रोडक्ट ठेवल्यानंतर कस्टमरच्या डोक्यात ऑप्शन येतं की मी प्रोडक्ट ए विकत घेऊ का मी प्रोडक्ट बी विकत घेऊ. म्हणजे इथं प्रोडक्ट न खरेदी करण्याचा जो चान्स आहे किंवा जो विचार आहे तो त्याच्या डोक्यातून निघून जातो. इथं तुमचे सेल्स वाढण्याचे जे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होऊन जातात. आणि लोकांना हे माहीत राहत नाही. तर ठीक आहे, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जर का एकच प्रोडक्ट ठेवत असाल तर, बट तुम्हाला करायचं काय,